व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रखर राष्ट्रभक्त देशबांधवांनो, नमस्कार. मी सचिन शंकर टकले, महात्मा गांधी विद्यालय आष्टा येथे 9वी अ मध्ये शिकणारा विद्यार्थी. आज आपण एका अशा विषयावरती चिंतन करणार आहोत जो आपल्या खिशातल्या मोबाईलपासून ते देशाच्या सीमेपर्यंत परिणाम करतोय. तो विषय म्हणजेच सोशल मीडिया. आजच्या पिढीला वाटतं की सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक, इंस्टाग्राम आणि काही लाईक्स. पण क्रांतिकारकांच्या नजरेतून तंत्रज्ञानाकडे पाहिलं तर हे अमोघ शस्त्रच आहे. आज जेव्हा मी या मंचावर उभा आहे तेव्हा मला आठवतात ते म्हणजे लंडन इंडिया हाऊसमध्ये बसलेला तरुण विनायक दामोदर सावरकर. 1906चा तो काळ होता. ना मोबाईल होता, ना इंटरनेट होते. तरीही सावरकरांनी लंडनमध्ये बसून भारतात क्रांतीची ठिणगी पेटवली. मग प्रश्न उभा राहतो की ज्या माणसाने केवळ हस्तपत्रक, गुप्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्याची झोप उडवली, तो क्रांतीचा महामेरू आजच्या या सोशल मीडियाच्या युगात असता तर त्याने काय केले असते? सावरकर नेहमी म्हणायचे, शस्त्र असेल तर शास्त्र टिकेल. आजच्या युगात माहिती, इन्फॉर्मेशन हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. सावरकरांनी मदनलाल धिंगरा, अनंत कानोरे यांना तयार करण्यासाठी गुप्त बैठक्या घेतल्या. आज ते असते तर त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून लाखो तरुणांना राष्ट्रकार्यासाठी एका रात्रीत संघटित केले असते. आणि सावरकरांनी अंदमान येथील जेलच्या भिंतींना फेसबुक ऑल बनवून नकांनी महाकाव्य कोरले असती. आज आपल्याकडे लिहायला मोबाईलचे स्क्रीन आहेत, पण त्या स्क्रीनवर आपण काय लिहितोय? आपण राष्ट्राचा गौरव करतोय की फक्त दुसऱ्याची निंदा करतोय, वेळ घालवतोय? हा विचार करण्याची गरज आहे. विज्ञानमुक्त आणि तंत्रज्ञान. सावरकर हे विज्ञानाचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांना गायीला उपयुक्त पशु म्हटले कारण त्यांना अंधश्रद्धा बाजूला करून विज्ञानाचा कास धरायची होती. सोशल मीडिया हा विज्ञानाचाच एक आविष्कार आहे, पण आज आपण या विज्ञानाचा वापर कसा करतोय? सावरकरांनी बुद्धिप्रमाणवाद शिकवला, म्हणजे कोणतीही गोष्ट तर्काच्या निकषावर तपासा. पण आज सोशल मीडियावरती एखादी फेक न्यूज आली की आपण ती न तपासताच शेअर करतो. सावरकर असते तर त्यांनी म्हणाले असते, प्रत्येक पोस्ट आधी विज्ञानाच्या निकषावर तपासा, मगच ती पुढे पाठवा. अफवाची बळी होणे हा सावरकरांच्या वारसदारांचा स्वभाव असू शकत नाही. सोशल मीडियाच्या नकारात्मक परिणाम आणि मानसिक गुलामी. आजचा तरुण दिवसातून 8-8 तास मोबाईलमध्ये वेळ घालवतोय. सावरकरांनी अंदमान येथील अंधाऱ्या कोठडीत राहून आपले मन स्वतंत्र ठेवले होते, पण आपण आज आपल्या मोबाईलचे मानसिक गुलाम झालो आहोत. तासनतास रील्स बघण्यात वेळ घालवणारा तरुण सावरकरांचा अभिप्रेत असलेला समर्थ भारत कसा घडवणार? सोशल मीडियाचा प्रभाव आपल्यावरती इतका झाला आहे की आपल्याला स्वतःचे विचार मांडण्याची भीती वाटते. सावरकरांनी तर अथांग समुद्रामध्ये उडी मारली होती, पण आपण सावरकरांचे फोटो स्टेजवरती ठेवतो, पण त्यांचे विचार आपल्या आचरणातच आणत नाही. आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी मंत्र. सावरकरांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली होती. आजच्या काळात स्वदेशी म्हणजेच फक्त कापड नाही, तर ते तंत्रज्ञानाचा. आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकल फॉर होवेल यशस्वी करू शकतो.
सावरकरांच्या हिंदू संघटनेचा विचार आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोचवू शकतो. जर तुमच्या प्रत्येक लाईकला आणि शेअरला सत्यासाठी असेल तरच तुम्ही खऱ्या अर्थाने सावरकरांचे वारसदार आहात. शेवटी प्रभाव हा तंत्रज्ञानाचा नसून तुमच्या विचाराचा असायला हवा. सोशल मीडिया एक साधन आहे, साध्य नाही. त्याचा वापर क्रांतीसाठी करा, राष्ट्राच्या उभारण्यासाठी करा आणि सावरकरांच्या अशा लेखणीतून शस्त्रातून क्रांती केली तशीच क्रांती आपण आमच्या कीबोर्डमधून करू. सत्याची बाजू मांडा, राष्ट्राचा गौरव करा आणि विज्ञानाची कास धरा. अनंत मी, आनंदी मी, अनंत मी, अवध्य मी. भला भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे भाषण इथेच संपवतो. जय हिंद, जय संविधान.